ओ गाडीवाले मागे वाहू मागे वाहू तुम्ही दिसत नाही हो. मागे वा मागे वा मागे वा. बाय 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 कर. अरे 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 कोण आलं ए भो कोण आलं रे भो. हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे वाजले होते रात्रीचे 8. तर मला तर वाटलं नव्हतं आज काही होईल कार्यक्रम वगैरे. छोटासा आपल्या घरी आज कार्यक्रम आहे, तर व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत राहा. आज आहे आपल्या मोक्षूचा वाढदिवस. तर इथे बघा मोक्षूचे पप्पा आत्ता बाजारावरून आले होते. तर मला तर नव्हतं वाटलं आज बड्डे होईल, कारण त्याचे पप्पा सांगत होते की आज मी घरी राहतो, आज काही बाजाराला जात नाही. पण आमच्या इथे हप्त्यातून 2च वेळा बाजार म्हणजे असतो जवळचा. तर तिथे त्यांना मी बोलली का जाऊ द्या, काही राहू नका, टायमावर आले का तेव्हा करू आपण बड्डे म्हणून सांगितलं मी त्यांना. तर ते आले पण आणि त्यांनी केक वगैरे सगळं घेऊन आले. आणि हे ना मागच्या वर्षीचंच मी आवरून ठेवलेलं होतं बड्डेसाठी, ते लावण्यासाठी छान स्टिकर वगैरे. तर ते मोक्षूचे पप्पा घ्यायला गेले, तर ते सांगत होते ते 400 रुपयाचं होतं फक्त हे. तर मी त्यांना बोलले नका आणू म्हणून ते, कारण मी सांभाळून ठेवलेलं होतं मागच्या वर्षीचं. तर तेच मी ह्यावेळेस लावत होती. तर त्यांना काही ते पण लावता येत नव्हतं, कारण ते गुंता झालेली होती. मीच व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि मला व्यवस्थित काढता पण आलं. तर मग मी ते नीट मीच लावून घेत होती. ते मला सांगत होते तूच लाव म्हणून. इथे पटापट आम्ही तयारी करायला लागलो. तर आईंचं चाललं होतं त्याला टोपी छोटी आणली, त्याला असंच पाहिजे होतं तसंच पाहिजे होतं. तर आपण ना मोक्षूला बड्डेला आज आम्ही ड्रेस वगैरे काहीच घेतलेला नव्हता, मेन म्हणजे कारण सगळं टायमावर तयारी चालू होती. मागच्या वर्षी पण सगळे आम्ही टायमावरच तयारी केली होती. आणि वेळेवर केलेलं महत्त्व असतं मेन म्हणजे. ते वेळेवर केलेलं कधीही चांगलं छान होतं. वेळेवरचे आपण आधीच आपण सगळं ठरवून घेतलं ना, त्या गोष्टीला मध्येच काहीतरी होऊन जातं. असं कुठलीही गोष्ट असू द्या, मी बड्डेचंच नाही सांगत, तर असं कोणतीही गोष्ट असू द्या, आपण जर विचार केला आपण असं करू तसं करू तर तसं काहीच होत नाही. जे वेळेवर होतं तेच खरं असतं. तर इथे बघा मला वाटलं नव्हतं आज मोक्षूचा बड्डे होईल, कारण मोक्षूचे पप्पा घरी राहायचं म्हणत होते. मीच त्यांना जायला सांगितलं बाजाराला, मी त्यांना यायला उशीर होऊन गेला. तर मला नव्हतं वाटलं आज बड्डे होईल, पण झाला. स्वामींना म्हटलं तुमच्यावरच आहे आज सगळं काही, तुम्हीच बघा काय होईल काय नाही. आणि मला ब्लॉग बनवता पण नसता आला, तर त्याचा आज बड्डे नसता झाला तर स्वामींना सांगितलेली गोष्ट जी पूर्णच होते. त्यामुळे स्वामींनी आधीच सांगितलं आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी. तशीच गोष्ट खरंच झाली. न होणारा बड्डे आज होत आहे. तर इथे बघा मोक्षूची मस्ती चालू होती. आईच्या डोक्यावर बसून घेतला, खेळत होता. मला काही करू देत नव्हता तो. त्याला आई छान हे करून मला स्वयंपाक पण करायचा होता. स्वयंपाक पण राहिलेला होता. मोक्षूचे पप्पा आज आम्हाला हॉटेलला घेऊन जाणार होते जेवायला, पण इथे उशीरच होऊन गेलेला होता. इथेच 8:30 होऊन गेले. आता हे लावण्यामध्येच वेळ होऊन गेला मेन म्हणजे. आणि ते बोलत होते मला आत्ताच सांगत होते इथे की आपण जाऊ हॉटेलला जेवायला जाऊ म्हणून. पण मी म्हटलं नको जाऊ द्या, कारण आईंना दमाचा त्रास होत होता आणि दादांना बाहेरचं चालत नाही, म्हणजे माझ्या सासऱ्यांना. तर त्यांच्यामुळे मग आम्ही घरीच केला. तर हा मोक्षूच्या पप्पांनी केक आणला होता. हा जो आता कट करणार आहे ना मोक्षू, त्याच्या अंकलने आणला होता. दोघांनी 2 केक आणले होते आणि दरवर्षी 2 केक आणतात त्याला. आणि माझ्या बड्डेला पण तसंच आणतात. तर इथे बघा सगळी चिल्लर पार्टी बोलवली होती आम्ही आणि सगळ्यांना टायमावर फोन केले. सगळे टायमावर हजर झाले होते इथे बड्डेला. तर असा झाला आज मोक्षूचा बड्डे. तेरी एक मुस्कान के लिए कुछ भी कर जाऊं मैं, जी तो चाहता है खुद ही तेरा खिलौना बन जाऊं. तर इथे मोक्षू झाला आहे 2 वर्षाचा. कसा वाटला तुमचा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.